ओ ओ आनंदी आनंदी ए आनंदी का ग काय चाललंय काय करती काय करती आ आयो ओ हा चला तर सकाळी सकाळी झालाय पाऊस चालू आणि आत्ताच आनंदीला दीपा घेऊन गेली घरात म्हणली थोडंसं दूध पाहिजे ते तर सकाळी बघा असं मस्त सगळीकडे पाऊस चालू झालाय आणि एवढा बी मोठा आमच्याकडे अजून पाऊस नाही बरं का पाणी वाहिलं नाही पण चला काय खोय ना आता चिपरीप झालाय म्हणजे ह्याच्यावर पेरण्या होत्याल आणि रोज असा पाऊस येतोय पण अजून तुम्हाला खाली दिसत असेल पाणी सुद्धा असं खाली वाहिलं नाही पण चला गाळ झाला येईल पाऊस मोठा होईल पाऊस पेरण्या बी होत्याल सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग नमस्ते तर पुन्हा एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर मी सचिन मुटकुळे तुम्हाला आता आजचा व्हिडिओमध्ये दाखवतो आपल्या म्हणजे नाही का गावाकडे कसं वातावरण आहे पाऊस कसा आहे आणि आज नवीन नवीन दृश्य बी दाखवायचं तुम्हाला मी प्रयत्न करतो तर काय आहे आपलं पत्र्याचे शेड आहे ना तर शेडमध्ये काय होतं पाऊस लय येतोय म्हणून आता मग इकडंच काय होतं घरात बी ना जागा कमी पडते दुकानाचं सामान स्वयंपाक चालू असतोय मग आनंदीला काय होतं इथं थोडंसं सकाळी सकाळी मी झाडून घेतलं आणि मस्तपैकी आनंदी मग एवढ्या पटांगणात खेळती तर बारकाली करडं बघून बी खेळती इथं एकटीच आणि त्याच्या सर मग काय होतंय म्हणलं सकाळी सकाळी थोडंसं आपलं गावाकडं कसं चुलीवरचं पाणी तापत आहे तर तसं पाणी तापायला ठेवलं आहे आंघोळीला आणि बाहेर जर मस्तपैकी असा पाऊस चालू आहे ओलं चिंब 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 तर असं मस्त आणि सुंदर वातावरण झालंय ना खास आपल्या असं म्हणजे गावाकडं बघायला छान वाटतं नाही का तर आपण ना जवळपास काय पाऊस येतोय ना मग विराजला इथंच आंघोळ घातली नाही का शेडमध्येच तर आज म्हणलं पावसात नको जायचं पाऊस आहे बाहेर आणि विराजला जायचा टाईम झाला आता आंघोळ केली विराजने घरात गेलाय तर थोडीशी आपल्याला तर शेळ्या होत्या ते इकल्या आपण नाहीतरी आता 2 बोकडं 1 पाट आणि 1च शेळी आपल्याकडे राहिली म्हणलं बाकीचं विकून टाकलंय थोडं काही अडचणीमुळं आता झाला विराजचा जायचा टाईम आणि एकदम म्हणजे आता निघायसारखं झालं आणि पाऊस आता झाला चांगला सुरू आता पावसात कसं जायचं विराजला नाही ड्रेस छत्री हाई तर मग आता कालिनी पण यायची शाळेत म्हणलं मोठी दिदी म्हणल्यावर आता कसं आम्ही जाणार आहे तर रोजचं जायचं गाडी बसून मला ड्रेस आहे छत्री आहे विराजला तर पाऊस एवढा रपरप सुरू झालाय तर बघू आता काय होतं एकदा वडिलांना बी वाटतंय पावसात भिजावं लय दिवसांनी पाऊस आलाय मोकार भिजते दमादामानी बघा अवघड आहे हाताने भिजू वाटतंय पाऊस लय दिवसाने आलाय काय की म्हणून काय करणार पाऊस आल्यावर काय काय वेळेस काय होतं आपण मग भिजू नका दुख नाही आणि जास्त तर उलट भिजते हात केली काय करू सोडून येऊ का उराकलंय पण दीपाली काय म्हणती छत्री घेऊन जावं लागेल मला हा हा पाऊस तर बघा चालू आहे ना आता दीपालीमध्ये विराजला सोडून या एवढ्या पावसात कसं करायचं अवघड आहे का नाही बघा पाऊस झालाय चालू असा शिळी सुद्धा आमची पाहता बसली एक ठिकाणी नाही का ही आपली भावाची शेळ्या आहेत 2-4 आणि माझ्याकडच्या शेळ्या होत्या त्या मी विकून टाकल्या नाही का आता बघू पुन्हा आपण घेऊ शेळ्या पुन्हा एकदा बघू आपण आता काय करू शेळ्या आहेत ना विकल्यात मी पण शेळ्या पुन्हा घ्यायच्यात आपल्याला 1-2 शेळ्या चांगल्या बघू आता 2 शेळ्या तरी घेऊ आपण पण नंतर घेऊ पण चांगल्या घेऊ जरा खाणीच्या घेऊ
पुन्हा चांगल्या घेऊ नाही का 2 करडं देतील असे चांगल्या मोठाली अशा शेळ्या घ्यायचे विचार आहे. म्हणून बारकाल्यानं उलटं विकून टाकल्या नको म्हणलं मोकार ठेवू दीपाला एकच घेऊ पण चांगली घेऊ असं नाही का. आता एका शिलीला 3 करडं झाले ते बी असे सटकर मोठाले करडं येतं म्हणजे ही. तर मग तशा मोठी शिली घेतली ना परवडती 2 रुपये जाते. पण मग 3 करडं 2 करडं जरी झाली तरी परवडते. कधी कधी मग 1 करडं व्हायचं आणि ती वर्षभर शिळी सांभाळायची ती काय परवडत नाही. काही वर्षातून एकदा येतात काही 2दा येतात. आता ही शिळी जी आम्ही आणली खात्रीशीर घरगुती तर वर्षातून 2दा येते आणि 3 करडं देते. तर आम्ही आणली होती जवळपास 18 ते 20 हजाराला आणली होती काहीतरी. तर मग ते परवडते पैसे जातात पण झंझट नाही. त्या ठिकाणी काय केलं विराजची सायकल ठुली बांधून वर काऊन बांधून ठुली काय मला बी माहीत नाही. मला वाटतं विराज आला ना चिखलात लय सायकल पळितोय काय की आणि रोडला बी जातोय. मग काय केलंय सायकलच बांधून ठेवली आणि एवढा पळितोय कुणी बसत आहे मोठाले पोरं तर चाकच वाकडं झाले. चला मला आता विराजला सोडायचं बराच टाईम झालाय. चला मोठी कल्याणी पण आली दिदी छत्री घेऊन. चला बाहेर आले की पाऊस लागतोय आणि पाऊस आता थोडा कमी झालाय मागाच्या पेक्षा. तर आता आनंदी म्हणे मला पण यायचंय पण आपल्याकडे पाऊस कमी आहे तिकडल्यापेक्षा कमी आहे. पुण्या मुंबईला तिकडे लय पाऊस आहे एवढा पाऊस नाही आपल्याकडे. तिथं पाणी साचलंय. हा नदीला पण पुरा आलाय. तर चला विराज येतोय पण आनंदी पण मागं लागली काय होतंय बघू एकदा. आता आनंदीला पावसात कसं नेता येईल तिला पण फिरू वाटतं आनंदीला. आनंदीला घे आनंदी रडली तर तिथंच ठेव पाऊस चालू आहे. चल विराज चल छत्र्या बंद करून घ्या दिदे छत्री बंद कर. आणि ही विराज इकडे बघू तो तोंड विराजने किती झाकून घेतलंय. विराजचं तर अवघडच काम झालंय. ए विराज दामानी गाडी आली दामानी हा दामानी. चला कमीत गाडी आली आता टेन्शन गेलं लय बसायचं टेन्शन वाटत होतं. जाते आता गाडीत. बटन खोलीशी इकडून. चला विराज आणि तिथं गेले बरं झालं गाडी आली ती. मग सगळे पोरं जातात एक आपली आली गाडी की मग गेले. मग माझा बी टाईम वाचला पावसात आणि आनंदी बी आपली मागं लागलीच होती. चला बाकी सकाळ काम घेतो आवरून आता मी. दादासाहेब चालला का शाळेत. चला बाय बाय बाय. काय दीपाली हाय हॅलो नमस्कार. लई पाऊस आहे पाऊस तरी आहे का. तर नाही, पाऊस पेराय चिडचिड पुरता झालाय जास्त आहे. चिडचिड होईल पाऊस झालाय पेराय सारखा झालाय पाऊस. पाऊस असू द्या पण लाईटीने लई प्रॉब्लेम केलाय. लाईट नाही 2 दिवस झाले आणि 2 दिवस लाईट नसल्यामुळे काय झालंय हिडिओ टाइम पाणी आहे ना नाही चार्जिंग नाही काहीच नाही. तर तेच विषय की का 2 दिवस झाले 7 वाजता आपण व्हिडिओ रोज टाकीत असतो. पण लाईट नसल्यामुळं ते लय प्रॉब्लेम यायला लागले. त्यामुळे आता काय होतंय जसं व्हिडिओ काढतो तसं एडिटिंग करून टाकतो. वेळेचं काय टायमिंगच नाही. आणि नाही तर रेग्युलर रोज 7 वाजता मी रोज व्हिडिओ काढायचे. पण लाईट नसल्यावर शूटिंग काय काढणार आहेत आपण नाही, बरोबर आहे ना कारण लाईटच नाही तर आम्ही तरी काय करावं आता लयच अवघड चाललंय. हा आम्हाला एक 2 दिवसापासून पाऊस चालू झालाय थोडा तर लगेच लाईट जेव्हापासून आम्हाला पाऊस आहे ना तेव्हापासून आम्हाला लाईटच नाही. पाऊस किती थोडा आहे की नाही पेरण्या होत्याला असं हा पाऊस आमच्या पेरण्या आता भरपूर आम्हाला मुर पाऊस म्हणजे आपल्याला मुर पाऊस आहे कसा भुसभुस पाऊस आहे सारखा 2 दिवस झाले झिमझिम चालूच आहे असा लय मोठा पाऊस. वाता पाऊस नाही अजून पाणी काय अजून खड्ड्याने सुद्धा पाणी अजून भरलं नाही म्हणजे नाही का. पण 3 दिवस झाला असा पाऊस आहे ते टिप 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 बंदच नाही. चिडचिड ना कपडे वाळत नाही तर ना ऊन पडा नाही ऊन नाही काहीच नाही नुसती थडथडी थंडी येते. काय करावं पाऊस कसा पाहिजे रपरपाच येऊन उघडून ऊन लगेच. बरं काय पेरायचं 3 दिवस झाले रोज नियोजन बदलत आहे. काम कोण करणार सांग बरं रानात वर काम तुम्ही आणि पेरायचं कोण नियोजन करतंय. मी एक दीपाली एकीकडे म्हणते गडीत वडिलांचं एकीकडे चाललंय आईचं एकीकडे चाललंय. काय आणायचंय ते सुद्धा आम्हाला लक्षात काय ना काही काहीतरी करू काहीतरी करू. जाऊ द्या काम कुणीच करीत नाही आणि कोणीच करीत नाही. हे करून ते करू असंच चाललंय. करू बरं बघू काहीतरी करतो आता नियोजन काही ना काही. पण ज्या घरात असं नियोजन नसलं लय अवघड आहे. लय अवघड आहे नियोजन तर पाहिजे सगळ्यालाच विचारावं लागतंय सगळ्यालाच. हम्म आणि एकाचं काही एक मन आहे ना सध्याला.
चला तर दुकानाला गिऱ्हाईक असल्यावर थोडीशी दीपालीला मदत करावं लागती दुकानात, म्हणजे तिचं बी आवरतं. नंतर आता मला बी जायचं आहे ड्युटीला, तर सकाळी सकाळी घेतोय आवरून म्हणजे जायला ड्युटीला. पाऊस बी आता उघडलाय. दीपालीचं काय काम चाललंय काय की सकाळी सकाळी? शाळेचं नाव सांगा चला, तुमचं काय शाळेचं नाव आहे? जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मानवा, तालुका आष्टी, जिल्हा बीड, आणि राज्य? महाराष्ट्र. बरं झालं दुसरं नाही सांगितलं. काय दीपाली मॅडम मार आपलं ते काय म्हणती? काय नाही चाललंय शिलुलू मध्ये काम. सुलुलू मध्ये काम? काय बाई अवघड बाई आहे, लय काम करावं लागत आहे होय. लय काम करावं लागतंय. बोला तुम्हीच बोला आता, तू ना चालू काय नाही कपडे चालले तर हा. लवकर धुवून टाकले म्हणजे वाळत येतं शाळेला. जर आभाळ आलंय त्याच्यामुळे वाळत नाही, ऊन पडत नाही, त्यामुळे दीपाली म्हणती कपडे धुवून टाकते म्हणजे लवकर वाळतील, आहे का नाही? घ्या वरत घ्या, पटापटा सकाळचे काम आवरीत जा. हा निघालोय आता ड्युटीला आष्टीला. तर आता होत्याल पेरण्या बघा, अजून डेकळच आहे तिथं, काकरी पेरणी अजून राहिली नाही का, रानात दिसतंय अजून इकडं पण डेकळच आहेत सगळे. तर आता होत्या पेरण्या, झालाय थोडा पाऊस.